नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात 2 एप्रिलला एक महत्त्वाचा जी आर आलाय आणि ह्या जी आर मध्ये पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीच्या जाहिराती आल्यानंतर जे उमेदवार मुलाखतीसह हा ऑप्शन निवडतील त्या विद्यार्थ्यांसाठी 100 मार्कांची टेस्ट असणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आणि नेमके 100 मार्क कशासाठी असणार आहे ते पण एक्सप्लेन करून सांगतो. सुरुवातीला काही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. बघा, हे सगळे प्रश्न आहे, याची उत्तरं आणि तुम्ही लगेच चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क पडणार आहे. सगळे उत्तर देतो, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच 10.0 चालू झालेली आहे. 1 एप्रिल पासून बॅच आहे. बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. जर तुम्हाला हवी असेल तर ही बॅच जॉईन करा. तुमच्याकडे बुक्स अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करा. दोन्ही बॅचेसचे फीचर सारखेच आहे. 10.0 म्हणजे 9 बॅचेसला शिकवणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. ज्यांनी आतापर्यंत 5,000 प्लस रिझल्ट दिले अशी टीम तुम्हाला शिकवणार आहे. मार्केटमध्ये सध्या टीईटीची ऍड आल्यामुळे इतके जास्त अकॅडमी, इतके जास्त क्लासेस आलेत ना. सो तुम्ही थोडं शांततेने विचार करा. अनुभव आहे का, स्टडी मटेरियल आहे का, रिझल्ट आहेत का, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आणि ब्रँडेड फॅकल्टी आहेत का, त्यांचे डेमो लेक्चर ऐकल्यानंतर मला समजतात का, मला क्लास लावायचा उद्देश हा आहे की वेळ वाचला पाहिजे, तो वेळ वाचतो का, हे सगळं बघा आणि मगच जॉईन करा. इव्हन दो आपण जशी एखादी वस्तू घेताना आपल्या जवळच्या मित्राला, ज्याच्याकडे अवेलेबल वस्तू आहे त्याला विचारतो, तुमच्या मित्रालाही विचारा की इग्नाइट अकॅडमी कसं आहे. इग्नाइट अकॅडमी हे नाव प्रत्येक शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांना जवळपास माहिती झालेलं आहे. सो याचा विचार करून तुम्ही जॉईन करा. नाहीतर काही ठिकाणी फक्त 2 चेहरे ओळखीचे वाटतात, बाकीच्या विषयाच्या फॅकल्टी तुम्हाला माहित पण नसतात किंवा दरवर्षी बदलत असतात, दर बॅचला बदलत असतात. तसं नसावं. 9 बॅचला शिकवणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. ही बॅच जॉईन लगेच करून घ्यायचा फायदा तुम्हाला होईल. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ऍपची दिली, ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, 2 एप्रिल 2026चा जी आर आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर आहे. टायटल आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी, कोण घेत आहे, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपी, नगरपालिका, नगर परिषद असतील तर त्या मुलाखतीशिवाय निवड करतात. टेटच्या आधार डायरेक्ट. टेटला चांगले मार्क आहे, तुमची निवड आहे. पण ज्या शैक्षणिक संस्था आहे त्यांना मात्र इथे सवलत दिली, तुम्ही मुलाखतीसह उमेदवारांची निवड करू शकता. आणि त्यांच्यासाठी त्यांनी अनुसरायची मानक पद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस काय असावी हे या जी आर मध्ये सांगितलेलं आहे. मग यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 100 मार्कांची यांची टेस्ट घ्या. 100 मार्कांची. 100 मार्क कशाला, तुम्हाला टेटला जास्त मार्क आहे, टेटला तुम्हाला जास्त मार्क आहे तर तुमची निवड होणार आहे. तुम्ही प्राधान्यक्रम देणार मुलाखतीचं संस्थेसाठी. संस्था लेवलला तुम्ही मुलाखतीला जाताना ही एक्झाम देणार आहात. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीसह हा ऑप्शन निवडला ते विद्यार्थी इथे 100 मार्कांची टेस्ट देणार आहे. आता लक्षात घ्या, तुमची पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीला निवड होत असताना 2 पद्धतीने होते. पहिली पद्धत असते मुलाखतसह. बघा, मुलाखत सह असते आणि दुसरी असते मुलाखती शिवाय. बरोबर आहे. मुलाखती शिवाय मध्ये कोण असतंय, साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपी, नगरपालिका, नगर परिषद ह्या इकडे आहेत. आणि मुलाखती सह जे आहेत ना, तिथे साधारणतः खाजगी संस्था असतात. कोणत्या, खाजगी संस्था. आणि या खाजगी संस्थांना सुद्धा 2 ऑप्शन त्यांनी दिले. एकतर तुम्ही मुलाखती शिवाय मध्ये पण जाऊ शकतात, मुलाखती सह मध्ये पण जाऊ शकतात. मग जे उमेदवार अशा संस्थांची निवड करते, ज्या संस्था मुलाखती घेणार आहे, मग इथे मुलाखत होत असताना 100 मार्कांची टेस्ट त्या उमेदवारांना द्यावी लागणार आहे. मग इथे ज्या संस्थेमध्ये जेवढ्या जागा आहेत ना, त्या जागेला एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना इथे बोलवलं जातं. टेटच्या मार्कांच्या आधारे, तुमच्या प्राधान्यक्रमाच्या आधारे, गटाच्या आधारे, विषयाच्या आधारे, कॅटेगरीच्या आधारे. ओके, कधी द्यावी लागते, साधारणतः ही एक्झाम जी होते ना, सुरुवातीला जे निवड होते ती निवड होते मुलाखतीशिवाय ह्या कॅटेगरीमध्ये. मग यामध्ये निवड झाल्यानंतर मग सेकंडला तुमची मुलाखतीसह निवड होत असते. सो पहिले तुम्हाला चान्स असतो मुलाखतीशिवाय आणि मग मुलाखतीसह. कोण घेणार ही परीक्षा, म्हणजे आता ही 100 मार्कांची परीक्षा कोण घेणार आहे, तर संबंधित संस्थेमधले पदाधिकारी असतील ते तुमची ही एक्झाम घेणार आहे. मग पॅटर्न काय असेल, आता बघूया आपण पॅटर्न काय, आणि तुम्ही लगेच चेक करू शकता तुम्हाला किती मार्क पडतात. बघा, पहिले तुम्हाला मी इंडेक्स दाखवतो, 100 मार्क कसे डिव्हाइड केले. टेटच्या मार्काच्या आधारे तुम्हाला 75 पैकी मार्क मिळणार आहे. व्यावसायिक अर्हता डीएड बीएड तुमचं झालं असेल ते 8 मार्क त्यासाठी आहे. शैक्षणिक अर्हतेला 7 पैकी मार्क आहे आणि मुलाखतीला 10 पैकी मार्क, असे टोटल 100 मार्कांचं वर्गीकरण आहे. असे एकूण 4 टप्प्यामध्ये हे डिव्हाइड केलेलं आहे. आता पहिला टप्पा बघूया 75 मार्काचा. तो कसा असणार आहे, बघा, टेटच्या मार्कावरती तुम्हाला 75 गुण दिले जाणार आहे. कसे काढायचे, मी उदाहरण घेतो तुम्हाला इथे. बघा, एक उदाहरण घेतलं मी की ए नावाचा हा विद्यार्थी आहे आणि ह्या ए नावाच्या विद्यार्थ्याला उदाहरणार्थ 130 मार्क आहे. किती मार्क आहे,
130 मार्क आहे. सोयीसाठी मी 120 घेतो, मी कॅल्क्युलेशन करायला अजून सोपं जाईल. 120 मार्क आहे. मग 120 मार्क द्यायला किती मार्क द्यायचे? मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे 200 पैकी 200 असेल तर 75 मार्क द्यायला पाहिजे. आणि जर त्याला 200 मार्कापेक्षा कमी, आता कमीच म्हणजे 120 मार्क, मग किती द्यावे? मी एक्स घेतलं. मग एक्सची व्हॅल्यू कशी काढतो आपण? 120 तिकडे घेणार आपण, 75 गुणिले 120 भागिले 200 केलं आपण. हे शून्य कॅन्सल झाला, 2 10 20 आणि 2 सकी 12 झाले. नंतर 6 पंच 30 झाले, 6 7 42, 42 आणि 3 42 आणि 3 45, 450 झाले, भागिले 10 आले. तर इथे 45 मार्क त्या विद्यार्थ्याला द्यावे लागणार. बघा किती? 45 मार्क द्यावं लागेल. सो इथे कॅल्क्युलेशन बरोबर मला सांगा. 2 सकी 12, 2 10 20, 6 पंच 30, 3 6 7 42, 45, हा 10 राहिला. बरोबर आहे. म्हणजे ज्याला 75 पैकी किती मार्क देणं गरजेचं आहे? याला 45 मार्क देणं गरजेचं असणार. बघा बरोबर, 45 मार्क. मग हे झालं पहिला टप्पा. मग तुम्ही आता उदाहरण दुसरं घेऊ शकतो. बी नावाचा विद्यार्थी आहे, त्याला किती मार्क आहे? मग सपोज 80 मार्क आहे, 90 मार्क आहे, 130 मार्क आहे, 160 मार्क आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता अशा पद्धतीने. फक्त ह्या व्हॅल्यूच्या जागेवरती तुम्ही याला व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन करायचं. सोडवाल, काढा मार्क. आता पुढे जाऊया आपण. मग व्यावसायिक अर्हतेला तुम्हाला 8 मार्क आहे. 8 पैकी 8 तुम्हाला हवे असेल तर समजून घ्या कसे मार्क आहे. तुम्ही बघा, तुमचं व्यावसायिक अर्हता काय? पदानुसार तुमचं एकतर डीएड असेल किंवा बीएड असेल किंवा पुढे एमएड वगैरे काय असेल ते त्यानुसार बघा. जसं की 1 ते 8 साठी तुम्हाला 1 ते 5 ला डीएडच लागतं, 6 ते 8 ला डीएड किंवा बीएड लागतं, 9 ते 12 ला तुम्हाला बीएडच लागतं, डीएड चालत नाही. ओके. मग तुम्ही विशेष श्रेणीसह ही मिनिमम अर्हता पास असाल विशेष श्रेणीसह तर तुम्हाला 5 गुण आहे. तुम्ही प्रथम श्रेणीसह 5 असाल तर 3 गुण आहे. तुम्हाला 5 किंवा द्वितीय श्रेणी असेल तर 2 गुण आहे. आणि हे एक महत्वाचं आहे की तुम्ही सपोज रिक्वायरमेंट होती डीएडची तुमची मिनिमम व्यावसायिक अर्हता, पण अधिकची व्यावसायिक अर्हता तुमच्याकडे बीएड पण आहे. ओके, मग तुम्हाला काय केलं त्यांनी? एक्स्ट्रा 3 गुण अजून देऊन टाकले. मग ज्यांचं विशेष प्रावीण्य आणि एक्स्ट्रा शिक्षण झालं असेल व्यावसायिक अर्हतेमध्ये त्यांना 8 पैकी 8 मार्क मिळेल. मग तुमचा प्रश्न असेल सर विशेष श्रेणी, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी काय आहे? तुम्ही तुमच्या मार्कशीटवर पण चेक करू शकता. आणि तुम्हाला मी उदाहरण पण देतो की विशेष श्रेणी म्हणजे डिस्टिंक्शन म्हणतो आपण त्याला, 75% पुढे. प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लास म्हणतो आपण त्याला, 60% पुढे. द्वितीय श्रेणी म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो 50% पुढे. आणि 5 श्रेणी म्हणजे काय? 35% पुढे. म्हणजे 35 ते 60च्या दरम्यान जे आहेत त्यांना 2 मार्क आहे, 60 ते 75च्या दरम्यान त्यांना 3 मार्क आहे, 75च्या पुढे त्यांना 5 मार्क दिलेले आहे. असं हे वर्गीकरण आहे. त्यानंतर आपण बघूया तिसरा टप्पा, शैक्षणिक अर्हता, त्याला 7 गुण आहे. जसं की तुम्हाला रिक्वायरमेंट असेल सपोज 12वीची रिक्वायरमेंट आहे, काही ठिकाणी पदवी लागते, काही ठिकाणी पदव्युत्तर पदवी लागते. मग बेसिक रिक्वायरमेंट नुसार तुम्ही ती रिक्वायरमेंट विशेष श्रेणीतून पास असाल तर तुम्हाला 5 गुण आहे, प्रथम श्रेणीतून पास असाल तर 3 गुण आहे, 5 किंवा द्वितीय श्रेणी असेल तर 2 गुण आहे. आणि अधिकची शैक्षणिक अर्हता आहे, उदाहरणार्थ तुम्हाला तिथे पदवीच पाहिजे होती पण तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे, मग तुम्हाला एक्स्ट्रा हे 2 गुण असे पूर्ण 7 पैकी 7 मार्क तुम्हाला पडू शकतात. जर तुम्ही विशेष श्रेणीत आणि ऍडव्हान्स तुमची शैक्षणिक अर्हता असेल तर 7 पैकी 7 मार्क तुम्हाला मिळू शकतात. हे 3 टप्पे मी तुम्हाला सांगितले. जसं की 75 मार्क होते तुम्हाला तुमच्या टेटच्या मार्कांच्या अगेन्स्ट, 8 मार्क होते तुम्हाला व्यावसायिक अर्हता आणि 7 मार्क शैक्षणिक अर्हता. अशी झाली तुमचे एकूण बघा 90 मार्क. किती झाले? हे 90 मार्क झाले. आता राहिले 10 मार्क. मला सांग इथे एक्झाम द्यायची गरज पडली की तुम्हाला? नाही. ऑलरेडी तुम्हाला माहिती पडलं की मला किती मार्क पडू शकता. तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुम्हाला 90 पैकी किती मार्क आहे. आता राहिलं मग काय? 10 मार्कांची गरज तुम्हाला. त्यापैकी किती पडू शकतात? तर इथे ऍक्च्युअल तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार. म्हणजे काय? मुलाखत होणार तुमची, व्यक्तिमत्व चाचणी, त्याला 5 गुण. म्हणजे त्यांचे पदाधिकारी बसले असतील, तुम्हाला इंटरव्ह्यू घेतील तुमचा. ते कुठून आलात, काय आलात, काय शिक्षण झालंय, कसं शिक्षण झालंय, कुठे शिक्षण झालं, काय अनुभव आहे. मग तुम्ही बोलतात तेव्हा तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, गेस्चर पोचर कसं आहे, कॉन्फिडन्स कसा आहे, तुम्ही कसं एक्सप्लेन करता, प्रामाणिक आहात का, ह्या गोष्टीला 5 मार्क आहे. आणि दुसरं अध्यापन कौशल्य तुमचं असणार आहे, त्याला 5 मार्क. ह्या 5 मार्काचं डिव्हिडेशन असं आहे बघा. गटातील विषयाचं ज्ञान, तुम्ही जो विषय शिकवता 1 ते 5 गटाला, 6 ते 8 गटाला, 9 ते 11ला, 9 ते 10ला, 11 ते 12ला, त्या विषयाचं ज्ञान किती? त्याला 2 मार्क आहे. त्यानंतर पाठ तयारी, मांडणी, शैक्षणिक साहित्याचा वापर जर तुम्ही केला 2 मार्क आहे. आणि विद्यार्थ्यांचा सहभाग त्यात घेतला असेल तुम्ही तर त्याला 1 मार्क आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला हे अध्यापन कौशल्य प्रेझेंट करायचंय. असे तुम्हाला 10 पैकी मार्क पाडायचे. सपोज मिनिमम 5 पडू शकता, मिनिमम 8 पडू शकता, 10 पैकी 10 पण पडू शकतात. पण ह्या मार्कांवरतीच डिपेंड आहे का? नाही. याच्या अगोदर तुम्हाला 90 पैकी किती मार्क पडतात त्यानुसार तुमचं सिलेक्शन असणार आहे. म्हणजे इथे काय हुशारीला महत्व आहे, टॅलेंटला महत्व आहे, गुणवत्तेला महत्व असणारच आहे. तुम्ही टेटला किती मार्क पडले, डीएड बीएडला किती मार्क होते, तुमच्या पदवीला किती मार्क आहे, तुम्ही ऍडव्हान्स शिकलेले आहात का,
याच्याच तुमचा विचार केला जातोय. म्हणून ही चांगली गोष्ट आहे आणि पारदर्शकता थोडी येणार आहे आणि गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीने हे 100 मार्कांचं वर्गीकरण आहे. पारदर्शकता नक्कीच येणार आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण जाताना परत एकदा सांगतो, तुमच्या मित्रांना नक्कीच कळवा. इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. प्लस तुम्हाला इथे ₹2 बॅच सगळ्यांनीच जॉईन करावा अशी बॅच असणार आहे. सेपरेट विषयानुसार बॅचेस अवेलेबल आहे आणि 2026ची पुस्तकांची नवीन आवृत्ती पण अवेलेबल आहे. बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर ऍप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. हे ऍप तुम्ही डाउनलोड पण करू शकता प्ले स्टोअरवरनं आणि बॅचेस किंवा बुक्स पण परचेस करू शकता. अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक मात्र नक्की करा. इतरांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.